मराठी भाषेमध्ये विभक्ती हा व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विभक्तीमुळे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट होतो. नाम किंवा सर्वनामाचा वाक्यात नेमका कोणता उपयोग केला आहे हे विभक्तीमुळे समजते. उदाहरणार्थ, कर्ता, कर्म, कारण, संबंध किंवा स्थान दाखवण्यासाठी विविध विभक्तींचा वापर केला जातो. त्यामुळे वाक्य अधिक स्पष्ट, सुबोध आणि अर्थपूर्ण बनते. मराठी भाषेची रचना समजून घेण्यासाठी विभक्तींचे ज्ञान आवश्यक आहे. जर विभक्तींचा योग्य वापर केला नाही, तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, रामाने श्यामला पुस्तक दिले या वाक्यात रामाने आणि श्यामला या शब्दांतील विभक्तीमुळे कोण देत आहे आणि कोण घेत आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे भाषेतील अचूकता टिकवण्यासाठी विभक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. विभक्तीमुळे मराठी भाषेचे सौंदर्य आणि प्रभाव वाढतो. साहित्य, कविता, कथा आणि दैनंदिन संभाषणामध्ये योग्य विभक्ती वापरल्यास भाषा अधिक आकर्षक आणि प्रभावी वाटते. संत साहित्य आणि मराठी काव्यात विभक्तींचा सुंदर उपयोग आढळतो. त्यामुळे वाक्यांची मांडणी अधिक सुसंगत आणि अर्थपूर्ण बनते. विद्यार्थ्यांनी चांगले लेखन आणि संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी विभक्तींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आजच्या काळात शुद्ध मराठी बोलणे आणि लिहिणे यासाठी विभक्तींचे ज्ञान अत्यंत गरजेचे आहे. शालेय शिक्षण, स्पर्धा परीक्षा, निबंध लेखन आणि अधिकृत पत्रव्यवहार यामध्ये विभक्तींचा योग्य वापर अपेक्षित असतो. विभक्ती शिकल्यामुळे भाषेची पकड मजबूत होते आणि विचार स्पष्टपणे मांडता येतात. त्यामुळे मराठी व्याकरण आणि भाषेच्या विकासात विभक्तींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हेलो, दिस इज अ सॅम्पल ऑफ माय व्हॉइस. थँक यू फॉर चूजिंग आवर सर्व्हिस. या भागात आपण मराठी व्याकरणातील विभक्ती शिकणार आहोत. हा भाग एकूण 60 मिनिटांचा आहे. या 1 तासात आपण विभक्ती शिकणार आहोत. 1. विभक्ती म्हणजे काय? वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जो संबंध असतो, तो दर्शविणाऱ्या रूपाला विभक्ती म्हणतात. उदाहरण, राम शाळेत जातो या वाक्यात राम, कर्ता, शाळेत, स्थळ येथे राम आणि शाळेत या शब्दांचा क्रियापदाशी संबंध आहे. हा संबंध विभक्तीद्वारे दर्शविला जातो. 2. विभक्तीची सखोल ओळख. मराठी भाषेमध्ये वाक्यरचनेला योग्य अर्थ प्राप्त करून देण्यासाठी विभक्ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी जो संबंध असतो तो विभक्तीमुळे स्पष्ट होतो. विभक्ती हा मराठी व्याकरणाचा पाया मानला जातो. मराठी व्याकरणामध्ये विभक्ती म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये होणारा बदल होय, ज्यामुळे त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध स्पष्ट होतो. वाक्यातील कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि संबोधन हे संबंध दाखवण्यासाठी विभक्तींचा उपयोग केला जातो. मराठीमध्ये मुख्यतः 8 विभक्ती मानल्या जातात: प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन विभक्ती. उदाहरणार्थ, रामाने श्यामला पुस्तक दिले या वाक्यात रामाने ही तृतीया विभक्ती आणि श्यामला ही चतुर्थी विभक्ती आहे. विभक्तीमुळे वाक्याचा अर्थ स्पष्ट आणि अचूक बनतो. मराठी भाषेच्या शुद्ध आणि प्रभावी वापरासाठी विभक्तींचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. योग्य विभक्ती वापरल्यास भाषा अधिक सुंदर, सुसंगत आणि अर्थपूर्ण वाटते. साहित्य, कविता, निबंध, संभाषण आणि शालेय शिक्षणामध्ये विभक्तींचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. विभक्तीमुळे शब्दांचा परस्पर संबंध समजतो आणि विचार स्पष्टपणे मांडता येतात. स्पर्धा परीक्षा, लेखनकौशल्य आणि दैनंदिन व्यवहारातही विभक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात.
त्यामुळे मराठी भाषा समृद्ध आणि प्रभावी बनवण्यासाठी विभक्तींचा अभ्यास अनिवार्य मानला जातो. आता आपण विभक्तीचे महत्त्व आणि मराठी व्याकरणात त्याचे महत्त्व समजून घेऊया. 3. विभक्तीचे महत्त्व. आई वाक्याचा योग्य अर्थ समजतो. 2. शब्दांतील परस्परसंबंध स्पष्ट होतात. 3. शुद्ध वाक्यरचना करता येते. 4. स्पर्धा परीक्षेत विभक्तींवर अनेक प्रश्न विचारले जातात. 4. विभक्तीची वैशिष्ट्ये. 1. विभक्ती नाम किंवा सर्वनामाला लागते. 2. विभक्ती प्रत्ययांच्या स्वरूपात येते. 3. विभक्तीमुळे वाक्याचा अर्थ बदलू शकतो. 4. विभक्ती प्रत्ययांच्या स्वरूपात येते. मराठीत 8 विभक्ती मानल्या जातात. मराठी व्याकरणामध्ये विभक्ती म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये होणारा बदल होय, ज्यामुळे त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध स्पष्ट होतो. वाक्यातील कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि संबोधन हे संबंध दाखवण्यासाठी विभक्तींचा उपयोग केला जातो. मराठीमध्ये मुख्यतः 8 विभक्ती मानल्या जातात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन विभक्ती. उदाहरणार्थ, रामाने श्यामला पुस्तक दिले या वाक्यात रामाने ही तृतीया विभक्ती आणि श्यामला ही चतुर्थी विभक्ती आहे. विभक्तीमुळे वाक्याचा अर्थ स्पष्ट आणि अचूक बनतो. मराठी भाषेच्या शुद्ध आणि प्रभावी वापरासाठी विभक्तींचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. योग्य विभक्ती वापरल्यास भाषा अधिक सुंदर, सुसंगत आणि अर्थपूर्ण वाटते. साहित्य, कविता, निबंध, संभाषण आणि शालेय शिक्षणामध्ये विभक्तींचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. विभक्तीमुळे शब्दांचा परस्पर संबंध समजतो आणि विचार स्पष्टपणे मांडता येतात. स्पर्धा परीक्षा, लेखनकौशल्य आणि दैनंदिन व्यवहारातही विभक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध आणि प्रभावी बनवण्यासाठी विभक्तींचा अभ्यास अनिवार्य मानला जातो. मराठी व्याकरणात 8 प्रकारच्या विभक्त्या आहेत. त्यांना प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन असे म्हणतात. 1. विभक्ती ओळखण्याची पद्धत. वाक्यातील शब्दाला योग्य प्रश्न विचारल्यास विभक्ती ओळखता येते. उदाहरण, रामाने पुस्तक लिहिले. प्रश्न, कोणी लिहिले? उत्तर, रामाने. म्हणून रामाने हे तृतीया विभक्तीचे उदाहरण आहे. आता आपण 8 विभक्तींच्या प्रकारांचा, त्यांच्या प्रत्ययांचा, कोणता प्रश्न विचारावा आणि 8ही विभक्तींपैकी प्रत्येकाचा एक उदाहरण समजून पाहूया. 2. आता आपण मराठी व्याकरणातील 8 विभक्ती समजून घेऊ. प्रथमा विभक्ती सामान्यतः प्रत्यय नसतो. प्रथमा विभक्ती ओळखण्यासाठी आपण कोणी असा प्रश्न विचारावा. उदाहरण, राम आला. जर आपण प्रश्न विचारला कोण आला, तर उत्तर येईल राम. त्यामुळे राम हा प्रथमा विभक्तीचा उदाहरण आहे. द्वितीया विभक्तीमध्ये ला आणि ते प्रत्यय आहेत. तुम्ही कोणाला किंवा काय असा प्रश्न विचारून द्वितीया विभक्ती ओळखू शकता. उदाहरणार्थ, रामाला बोलवा. नंतर कोणाला बोलवा असा प्रश्न विचारला तरी उत्तर असेल रामाला. त्यामुळे रामाला ही द्वितीया विभक्ती आहे. ला हा प्रत्यय आहे. तृतीया विभक्तीमध्ये ने, नी, शी हे प्रत्यय असतात. तुम्ही तृतीया विभक्ती ओळखण्यासाठी कोणी असा प्रश्न विचारला पाहिजे. उदाहरणार्थ, रामाने काम केले. मग प्रश्न विचारावा कोणी काम केले, उत्तर असेल रामाने. त्यामुळे रामाने हे तृतीया विभक्ती आहे. ने हा प्रत्यय आहे. चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीमध्ये ला हा प्रत्यय वापरला जातो. चतुर्थी विभक्ती ओळखण्यासाठी तुम्ही कोणाला असा प्रश्न विचारायला हवा. उदाहरण, मला एक पुस्तक द्या. मग प्रश्न विचारावा, पुस्तक कोणाला द्यायचे, उत्तर असेल मला.
त्यामुळे मला ही चतुर्थी विभक्ती आहे. ला हा प्रत्यय आहे. पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीमध्ये पासून, हून, वरून प्रत्यय वापरला जातो. पंचमी विभक्ती ओळखण्यासाठी तुम्ही कोठून असा प्रश्न विचारायला हवा. उदा. घरातून आला. नंतर कोठून असा प्रश्न विचारा. त्याचे उत्तर असेल घरातून. म्हणून तून, हून, वरून हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीमध्ये चा, ची, चे प्रत्यय व. मराठी व्याकरणामध्ये विभक्ती म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये होणारा बदल होय, ज्यामुळे त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध स्पष्ट होतो. वाक्यातील कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि संबोधन हे संबंध दाखवण्यासाठी विभक्तींचा उपयोग केला जातो. मराठीमध्ये मुख्यतः 8 विभक्ती मानल्या जातात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन विभक्ती. उदाहरणार्थ, रामाने श्यामला पुस्तक दिले या वाक्यात रामाने ही तृतीया विभक्ती आणि श्यामला ही चतुर्थी विभक्ती आहे. विभक्तीमुळे वाक्याचा अर्थ स्पष्ट आणि अचूक बनतो. मराठी भाषेच्या शुद्ध आणि प्रभावी वापरासाठी विभक्तींचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. योग्य विभक्ती वापरल्यास भाषा अधिक सुंदर, सुसंगत आणि अर्थपूर्ण वाटते. साहित्य, कविता, निबंध, संभाषण आणि शालेय शिक्षणामध्ये विभक्तींचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. विभक्तीमुळे शब्दांचा परस्पर संबंध समजतो आणि विचार स्पष्टपणे मांडता येतात. स्पर्धा परीक्षा, लेखनकौशल्य आणि दैनंदिन व्यवहारातही विभक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध आणि प्रभावी बनवण्यासाठी विभक्तींचा अभ्यास अनिवार्य मानला जातो. आता आपण सर्व 8 विभक्ती उदाहरणांसह व्याख्या करूया. 1. प्रथमा विभक्ती. व्याख्याकर्त्याचे रूप दर्शविणाऱ्या विभक्तीस प्रथमा विभक्ती म्हणतात. वैशिष्ट्ये. वाक्यातील कर्ता दर्शवते. कोण हा प्रश्न विचारतात. प्रत्यय नसतो. उदाहरणे. राम शाळेत जातो. मुलगा खेळतो. शिकवतात. कोण शाळेत जातो? राम. कोण खेळत आहे? मुलगा. कोण शिकवत आहे? अशा प्रश्न विचारा. तुम्हाला खालील उत्तरे मिळतील. स्पष्टीकरण. राम, मुलगा, शिक्षक हे कर्ता आहेत. प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नसतो. प्रथमा विभक्ती ओळखण्याची पद्धत. नियम 1. वाक्यातील क्रियापद शोधा. नियम 2. क्रिया कोण किंवा काय करत आहे हे विचारा. नियम 3. जे उत्तर मिळेल तो शब्द प्रथमा विभक्तीमध्ये असतो. प्रथमा विभक्तीची वैशिष्ट्ये. वाक्यातील कर्ता दर्शवते. सामान्यतः कोणताही प्रत्यय नसतो. क्रिया करणारा शब्द असतो. कोण किंवा काय हा प्रश्न विचारतात. उदाहरण 1. वाक्य. राम शाळेत जातो. प्रश्न. कोण शाळेत जातो? उत्तर. राम. स्पष्टीकरण. राम हा क्रिया करणारा शब्द आहे. त्यामुळे राम प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा विभक्ती ओळखण्याची पद्धत. उदाहरण 2. वाक्य. मुलगा मैदानात खेळतो. प्रश्न. कोण खेळतो? उत्तर. मुलगा. स्पष्टीकरण. खेळण्याची क्रिया मुलगा करत आहे. म्हणून मुलगा प्रथमा विभक्ती. उदाहरण 3. वाक्य. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. प्रश्न. कोण शिकवतात? उत्तर. शिक्षक. स्पष्टीकरण. शिकवणे ही क्रिया शिक्षक करत आहेत. त्यामुळे शिक्षक प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती ओळखण्याची पद्धत. उदाहरण 4. वाक्य. पक्षी आकाशात उडतो. प्रश्न. कोण उडतो? उत्तर. पक्षी. स्पष्टीकरण.
उडण्याची क्रिया पक्षी करत आहे, म्हणून पक्षी प्रथमा विभक्ती. उदाहरण 5. वाक्य: सूर्य पूर्वेला उगवतो. प्रश्न: काय उगवतो? उत्तर: सूर्य. स्पष्टीकरण: उगवण्याची क्रिया सूर्य करत आहे, त्यामुळे सूर्य प्रथमा विभक्ती. लक्षात ठेवण्याची सोपी युक्ती: जो क्रिया करतो तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो. प्रथमा विभक्तीमध्ये बहुतेक वेळा कोणताही प्रत्यय नसतो. प्रथमा विभक्ती अधिक. उदाहरण: गाय गवत खातो. गाय प्रथमा विभक्ती. मुलगी गाणं गाय. मुलगी प्रथमा विभक्ती. कुत्रा भोगतो. कुत्रा प्रथमा विभक्ती. आई जेवण करीत आहे. आई प्रथमा विभक्ती. भारत प्रगती करत आहे. भारत प्रथमा विभक्ती. आता आपण दुसरी विभक्ती अभ्यास करूया. याला द्वितीया विभक्ती असे म्हणतात. 2. द्वितीया विभक्ती. व्याख्या: कर्म दर्शविणाऱ्या विभक्तीस द्वितीया विभक्ती म्हणतात. प्रश्न: द्वितीय विभक्ती ओळखण्यासाठी पुढील प्रश्न विचारा. कोणाला? काय? प्रत्यय. द्वितीया विभक्ती प्रत्यय. ला, ते. उदाहरणे: मी रामाला बोलावले. तिने पुस्तक वाचले. मुलांनी खेळ खेळला. स्पष्टीकरण: रामाला आणि पुस्तक हे कर्म दर्शवतात. द्वितीया विभक्ती कशी ओळखावी? मराठी व्याकरणामध्ये द्वितीया विभक्ती ही वाक्यातील कर्म दर्शवते. ज्यावर क्रियेचा परिणाम होतो किंवा ज्याच्यावर क्रिया केली जाते त्या शब्दाला द्वितीया विभक्ती असते. द्वितीया विभक्ती ओळखण्याची पद्धत. नियम 1. वाक्यातील क्रियापद शोधा. नियम 2. क्रियापदाला कोणाला किंवा काय असा प्रश्न विचारा. नियम 3. जे उत्तर मिळेल तो शब्द द्वितीया विभक्तीमध्ये असतो. द्वितीया विभक्तीची वैशिष्ट्ये. वाक्यातील कर्म दर्शवते. कोणाला किंवा काय हे प्रश्न विचारले जातात. ला, ते, इत्यादी प्रत्यय आढळतात. क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो तो शब्द द्वितीया विभक्तीमध्ये असतो. द्वितीया विभक्तीची उदाहरण. उदाहरण 1. वाक्य: राम पुस्तक वाचतो. प्रश्न: राम काय वाचतो? उत्तर: पुस्तक. स्पष्टीकरण: वाचण्याची क्रिया पुस्तक याच्यावर होत आहे, त्यामुळे पुस्तक द्वितीया विभक्ती. उदाहरण 2. वाक्य: आई मुलाला हाक मारते. प्रश्न: आई कोणाला हाक मारते? उत्तर: मुलाला. स्पष्टीकरण: हाक मारण्याची क्रिया मुलाला याच्यावर होत आहे, म्हणून मुलाला द्वितीया विभक्ती. द्वितीया विभक्तीची उदाहरण. उदाहरण 3. वाक्य: विद्यार्थी धडा शिकतात. प्रश्न: विद्यार्थी काय शिकतात? उत्तर: धडा. स्पष्टीकरण: शिकणे ही क्रिया धडा याच्यावर होत आहे, त्यामुळे धडा द्वितीया विभक्ती. उदाहरण 4. वाक्य: शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. प्रश्न: शिक्षक कोणाला शिकवतात? उत्तर: विद्यार्थ्यांना. स्पष्टीकरण: शिकवण्याची क्रिया विद्यार्थ्यांवर होत आहे, म्हणून विद्यार्थ्यांना द्वितीया विभक्ती. द्वितीया विभक्तीची उदाहरण. उदाहरण 5. वाक्य: मी पत्र लिहिले. प्रश्न: मी काय लिहिले? उत्तर: पत्र. स्पष्टीकरण: लिहिण्याची क्रिया पत्र यावर होत आहे, त्यामुळे पत्र द्वितीया विभक्ती. लक्षात ठेवण्याची सोपी युक्ती: ज्यावर क्रिया होते तो शब्द द्वितीया विभक्तीमध्ये असतो. चला आपण द्वितीया विभक्तीची आणखी काही उदाहरणे पाहूया. 1. मुलगा चेंडू फेकतो. या प्रकरणी चेंडू द्वितीया विभक्तीत आहे. 2. मी आंबा खात आहे. या प्रकरणात आंबा ही द्वितीया विभक्तीत आहे.
3. ती कविता म्हणते. या प्रकरणात कविता द्वितीया विभक्तीत आहे. 4. आम्ही एक चित्र काढले. या प्रकरणात चित्र द्वितीया विभक्तीत आहे. 5. वडील कार चालवत आहेत. या प्रकरणात कार द्वितीया विभक्तीत आहे. आता आपण तृतीय प्रकारची विभक्ती अभ्यास करूया. याला तृतीया विभक्ती असे म्हणतात. 3. तृतीया विभक्ती व्याख्या. करण किंवा साधन दर्शविणाऱ्या विभक्तीस तृतीया विभक्ती म्हणतात. प्रश्न. तृतीया विभक्ती ओळखण्यासाठी खालील प्रश्न विचारा. कोणाने? प्रत्यय. तृतीया विभक्ती ने, नी, शी प्रत्यय वापरतो. उदाहरणे. रामाने पत्र लिहिले. तिने पेनाने लिहिले. मुलांनी मेहनतीने यश मिळवले. चला आता आपण तृतीया विभक्ती ओळखण्याची कशी शिकतो ते पाहूया. तृतीया विभक्ती ओळखण्याची पद्धत. तृतीया विभक्ती कशी ओळखावी? मराठी व्याकरणामध्ये तृतीया विभक्ती ही मुख्यतः करण, साधन, सहवास किंवा माध्यम दर्शवते. ज्या शब्दामुळे किंवा ज्या साधनाने क्रिया घडते त्या शब्दाला तृतीया विभक्ती असते. तृतीया विभक्ती ओळखण्याची पद्धत. नियम 1. वाक्यातील क्रियापद शोधा. नियम 2. क्रियापदाला कोणाने, कशाने, कोणासोबत असे प्रश्न विचारा. नियम 3. जे उत्तर मिळेल तो शब्द तृतीया विभक्तीमध्ये असतो. तृतीया विभक्तीची वैशिष्ट्ये. करण किंवा साधन दर्शवते. ने, नी, शी, सह असे प्रत्यय येतात. क्रिया कोणामुळे किंवा कशाच्या सहाय्याने झाली ते दर्शवते. आता आपण उपयोग किंवा वापरातून तृतीया विभक्ती ओळखण्याबद्दल अभ्यास करूया. 1. जर उपयोग करण असेल तर रामाने काम केले मध्ये राम तृतीया विभक्तीमध्ये आहे. 2. जर उपयोग साधन असेल तर आपण पेनने लिहिले मध्ये पेन तृतीया विभक्ती होते. 3. जर उपयोग सहवास असेल तर मित्राशी बोलले मध्ये मित्र तृतीया विभक्ती होतो. 4. जर उपयोग माध्यम असेल तर कष्टाला पारितोषिक मिळते, कष्ट ही तृतीया विभक्ती होते. चला पाहू तृतीय विभक्तीची 5 उदाहरणे. उदाहरण 1. वाक्य. रामाने पत्र लिहिले. प्रश्न. कोणाने पत्र लिहिले? उत्तर. रामाने. स्पष्टीकरण. पत्र लिहिण्याची क्रिया रामाने केली आहे. त्यामुळे रामाने तृतीया विभक्ती. चला पाहू तृतीय विभक्तीची 5 उदाहरणे. उदाहरण 2. वाक्य. तिने पेनाने लिहिले. प्रश्न. कशाने लिहिले? उत्तर. पेनाने. स्पष्टीकरण. लिहिण्याचे साधन पेन आहे. म्हणून पेनाने तृतीया विभक्ती. उदाहरण 3. वाक्य. मी मित्राशी बोललो. प्रश्न. कोणाशी बोललो? उत्तर. मित्राशी. स्पष्टीकरण. येथे सहवास किंवा संबंध दर्शविला आहे. त्यामुळे मित्राशी तृतीया विभक्ती. उदाहरण 4. वाक्य. मुलांनी मेहनतीने यश मिळवले. प्रश्न. कशाने यश मिळवले? उत्तर. मेहनतीने. स्पष्टीकरण. यश मिळवण्याचे माध्यम मेहनत आहे. म्हणून मेहनतीने तृतीया विभक्ती. आता आपण तृतीया विभक्तीत वापरलेल्या प्रत्ययांना तसेच तृतीया विभक्तीची काही अधिक उदाहरणे समजून घेऊया. उदाहरण 5. वाक्य. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. प्रश्न. कोणांनी शिकवले? उत्तर. शिक्षकांनी. स्पष्टीकरण. शिकवण्याची क्रिया शिक्षकांनी केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी तृतीया विभक्ती. आता आपण तृतीया विभक्तीत वापरलेल्या प्रत्ययांना समजून घेऊया. ने, नी, शी, सह हे प्रत्यय वापरले जातात. रामाने, मुलींनी, मित्राशी, भावासह हे तृतीय विभक्तीची उदाहरणे होतात. तृतीया विभक्ती लक्षात ठेवण्याची युक्ती. ज्या शब्दामुळे किंवा ज्या साधनाने क्रिया घडते तो शब्द तृतीया विभक्तीमध्ये असतो. तृतीया विभक्तीची काही अधिक उदाहरणे समजून घेऊया.
1. मुलांनी झाड लावले. या वाक्यात मुलांनी हे तृतीय विभक्ती आहे. 2. आईने स्वयंपाक केला. या वाक्यात आईने हे तृतीय विभक्ती आहे. 3. त्याने तलवारीने हल्ला केला. या वाक्यात तलवारीने हे तृतीय विभक्ती आहे. 4. ती बहिणीशी बोलली. या वाक्यात बहिणीशी हे तृतीय विभक्ती आहे. 5. आम्ही मित्रासह गेलो. या वाक्यात मित्रासह हे तृतीय विभक्ती आहे. या भागामध्ये आपण विभक्तीचा चौथा प्रकार बघणार आहोत. या विभक्तीला चतुर्थ विभक्तही असे म्हणतात. 4. चतुर्थी विभक्ती. व्याख्या. प्राप्तकर्ता किंवा उद्देश दर्शविणाऱ्या विभक्तीस चतुर्थी विभक्ती म्हणतात. प्रश्न. चतुर्थी विभक्ती ओळखण्यासाठी कोणता प्रश्न विचारला पाहिजे? कोणाला? प्रत्यय. चतुर्थी विभक्तीमध्ये ला हा प्रत्यय वापरला जातो. ला. उदाहरणे. 1. मला पुस्तक दे. 2. विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले. 3. ताईला मदत करा. या भागामध्ये आपण चतुर्थ विभक्ती कशी ओळखायची हे शिकणार आहे. चतुर्थी विभक्ती कशी ओळखावी? मराठी व्याकरणामध्ये चतुर्थी विभक्ती ही मुख्यतः संप्रदान किंवा प्राप्तकर्ता दर्शवते. म्हणजेच क्रियेचा लाभ, परिणाम किंवा उद्देश ज्याच्यासाठी असतो त्या शब्दाला चतुर्थी विभक्ती असते. चतुर्थी विभक्ती ओळखण्याची पद्धत. नियम 1. वाक्यातील क्रियापद शोधा. नियम 2. क्रियापदाला कोणाला, कशासाठी असे प्रश्न विचारा. नियम 3. जे उत्तर मिळेल तो शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. चतुर्थी विभक्तीची वैशिष्ट्ये. प्राप्तकर्ता दर्शवते. लाभार्थी दर्शवते. उद्देश दर्शवते. ला, ना, असे प्रत्यय येतात. या भागामध्ये आपण चतुर्थ विभक्तीचे उपयोग व उदाहरणे बघणार आहे. 1. चतुर्थ विभक्तीचा पहिला उपयोग प्राप्तकर्ता म्हणून होतो. त्याचे उदाहरण मला पुस्तक दे. यात मला, प्राप्तकर्ता, ही चतुर्थ विभक्ती आहे. 2. चतुर्थ विभक्तीचा दुसरा उपयोग लाभार्थी म्हणून होतो. त्याचे उदाहरण मुलांना बक्षीस मिळाले. यात मुलांना, लाभार्थी, ही चतुर्थ विभक्ती आहे. 3. चतुर्थ विभक्तीचा तिसरा उपयोग उद्देश म्हणून होतो. त्याचे उदाहरण देशासाठी कार्य करा. यात देशासाठी कार्य, उद्देश, ही चतुर्थ विभक्ती आहे. चतुर्थ विभक्तीची आणखी काही उदाहरणे बघूया. उदाहरण 1. वाक्य. मला पुस्तक दे. प्रश्न. कोणाला पुस्तक दे? उत्तर. मला. स्पष्टीकरण. पुस्तक मिळणारी व्यक्ती मी आहे. त्यामुळे मला चतुर्थी विभक्ती. चतुर्थ विभक्तीची आणखी काही उदाहरणे बघूया. उदाहरण 2. वाक्य. आई मुलाला गोष्ट सांगते. प्रश्न. कोणाला गोष्ट सांगते? उत्तर. मुलाला. स्पष्टीकरण. गोष्ट ऐकणारा मुलगा आहे. त्यामुळे मुलाला चतुर्थी विभक्ती. उदाहरण 3. वाक्य. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. प्रश्न. कोणाला बक्षीस दिले? उत्तर. विद्यार्थ्यांना. स्पष्टीकरण. बक्षीस प्राप्त करणारे विद्यार्थी आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना चतुर्थी विभक्ती. उदाहरण 4. वाक्य. मला आंबा आवडतो. प्रश्न. कोणाला आंबा आवडतो? उत्तर. मला. स्पष्टीकरण. आवडण्याची भावना मला आहे. त्यामुळे मला चतुर्थी विभक्ती. चतुर्थ विभक्तीचे प्रत्यय आणि काही अधिक उदाहरण बघूया. चतुर्थ विभक्तीचे सामान्य प्रत्यय ला, ना साठी, करिता हे आहेत. हे प्रत्यय असलेली काही उदाहरणे खाली दिली आहेत. 1. रामाला. 2. मुलींनी ना. 3. देश साठी. 4. देश करीत. चतुर्थ विभक्तीचे काही अधिक उदाहरण बघूया. उदाहरण 5. वाक्य.
देशासाठी सैनिक लढतात. प्रश्न: कशासाठी लढतात? उत्तर: देशासाठी. स्पष्टीकरण: लढण्याचा उद्देश देश आहे, त्यामुळे देशासाठी चतुर्थी विभक्ती. आता आपण चतुर्थ विभक्ती असलेली वाक्ये पाहूया व त्यात असलेली चतुर्थ विभक्ती ओळखूया. 1. बाबांनी मला बॉलपेन दिले. यात मला हे चतुर्थ विभक्ती आहे. 2. शेतकऱ्यांना मदत मिळाली. यात शेतकऱ्यांना हे चतुर्थ विभक्ती आहे. 3. मुलांना चॉकलेटे वाटले. यात मुलांना हे चतुर्थ विभक्ती आहे. 4. देशासाठी बलिदान द्या. यात देशासाठी हे चतुर्थ विभक्ती आहे. 5. देवाला नमस्कार करा. यात देवाला हे चतुर्थ विभक्ती आहे. चतुर्थी विभक्ती लक्षात ठेवण्याची युक्ती: ज्याला काही मिळते किंवा ज्याच्यासाठी क्रिया केली जाते तो शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. या भागात आपण विभक्तीच्या 5वा प्रकार बघूया. या 5व्या प्रकाराला पंचमी विभक्ती म्हणून ओळखले जाते. 5. पंचमी विभक्ती. व्याख्या: वियोग किंवा दूरत्व दर्शविणाऱ्या विभक्तीस पंचमी विभक्ती म्हणतात. प्रश्न: पंचमी विभक्ती ओळखण्यासाठी कोणता प्रश्न विचारला पाहिजे? कोणापासून? प्रत्यय. पंचमी विभक्तीमध्ये खाली नमूद केलेले प्रत्यय वापरला जातो. पासून, हुन, वरून. उदाहरणे: गावातून बस आली. झाडावरून फळ पडले. घरापासून शाळा दूर आहे. या भागात आपण पंचमी विभक्ती कशी ओळखावी हे शिकूया. 1. पंचमी विभक्ती कशी ओळखावी? मराठी व्याकरणामध्ये पंचमी विभक्ती ही मुख्यतः अपादान म्हणजेच वियोग, दूरत्व, उगम किंवा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी हालचाल दर्शवते. ज्या शब्दापासून काही वेगळे होते, दूर जाते किंवा उत्पन्न होते त्या शब्दाला पंचमी विभक्ती असते. 2. पंचमी विभक्ती ओळखण्याची पद्धत. नियम 1. वाक्यातील क्रियापद शोधा. नियम 2. क्रियापदाला कोणापासून, कोठून, कशापासून असे प्रश्न विचारा. नियम 3. जे उत्तर मिळेल तो शब्द पंचमी विभक्तीमध्ये असतो. 3. पंचमी विभक्तीची वैशिष्ट्ये. वियोग दर्शवते, दूरत्व दर्शवते, उगम दर्शवते. पासून, हुन, वरून, तून असे प्रत्यय येतात. या भागात आपण पंचमी विभक्तीचे उपयोग आणि त्याचा वाक्यात वापर करूया. 1. उपयोग: जर विरह असेल तर आपण त्याचा वाक्यात वापर करूया. मित्रांना पासून दूर राहणे या वाक्यात विरह ही पंचमी विभक्ती म्हणून वापरली आहे. 2. उपयोग: जर उगम असेल तर आपण त्याचा वाक्यात वापर करूया. नदी डोंगरातून वाहते या वाक्यात उगम ही पंचमी विभक्ती म्हणून वापरली आहे. 3. उपयोग: जर दूरत्व असेल तर आपण त्याचा वाक्यात वापर करूया. घरापासून शाळा दूर आहे या वाक्यात दूरत्व ही पंचमी विभक्ती म्हणून वापरली आहे. पंचमी विभक्तीची आणखी उदाहरणे. उदाहरण 1. वाक्य: गावातून बस आली. प्रश्न: कोठून बस आली? उत्तर: गावातून. स्पष्टीकरण: बस गाव या ठिकाणापासून आली आहे, त्यामुळे गावातून पंचमी विभक्ती. उदाहरण 2. वाक्य: झाडावरून फळ पडले. प्रश्न: कोठून फळ पडले? उत्तर: झाडावरून. स्पष्टीकरण: फळ झाडावरून खाली पडले आहे, म्हणून झाडावरून पंचमी विभक्ती. उदाहरण 3. वाक्य: घरापासून शाळा दूर आहे. प्रश्न: कोणापासून शाळा दूर आहे? उत्तर: घरापासून. स्पष्टीकरण: शाळेचे अंतर घरापासून दाखवले आहे, त्यामुळे घरापासून पंचमी विभक्ती. या भागात आपण पंचमी विभक्तीची प्रत्यय व आणखी उदाहरणे बघूया. पंचमी विभक्तीची सामान्य प्रत्यय पासून, हुन, तून आणि वरून हे आहेत. ही प्रत्यय वापरून आपण पंचमी विभक्तीचे घरापासून, पुणेहून, गावातून आणि झाडावरून ह्या विभक्ती तयार करता येतात.
पंचमी विभक्तीची आणखी काही उद्धरणे खाली दिले आहेत. उदाहरण 4. वाक्य: नदी डोंगरातून वाहते. प्रश्न: कोठून नदी वाहते? उत्तर: डोंगरातून. स्पष्टीकरण: नदीचा उगम डोंगर आहे, म्हणून डोंगरातून पंचमी विभक्ती. उदाहरण 5. वाक्य: तो वाईट सवयींपासून दूर राहतो. प्रश्न: कशापासून दूर राहतो? उत्तर: वाईट सवयींपासून. स्पष्टीकरण: येथे वियोग किंवा दूरत्व दर्शवले आहे, त्यामुळे वाईट सवयींपासून पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीची वाक्य व त्यामधील पंचमी विभक्ती ओळखूया. 1. वाक्य: मुंबईहून बस आली. या वाक्यात मुंबईहून ही पंचमी विभक्ती आहे. 2. वाक्य: मुलगा घरातून बाहेर आला. या वाक्यात घरातून ही पंचमी विभक्ती आहे. 3. वाक्य: आकाशातून पाऊस पडला. या वाक्यात आकाशातून ही पंचमी विभक्ती आहे. 4. वाक्य: पुस्तकातून माहिती मिळाली. या वाक्यात पुस्तकातून ही पंचमी विभक्ती आहे. 5. वाक्य: मित्रांपासून मदत मिळाली. या वाक्यात मित्रांपासून ही पंचमी विभक्ती आहे. पंचमी विभक्ती लक्षात ठेवण्याची युक्ती: ज्या ठिकाणापासून किंवा ज्या वस्तूपासून काही वेगळे होते तो शब्द पंचमी विभक्तीमध्ये असतो. पंचमी विभक्ती लक्षात ठेवण्याची युक्ती: ज्या ठिकाणापासून किंवा ज्या वस्तूपासून काही वेगळे होते तो शब्द पंचमी विभक्तीमध्ये असतो. या भागात आपण 6वा विभक्ती प्रकार बघूया. त्या 6वा विभक्तीला षष्ठी विभक्ती म्हणतात. व्याख्या: मालकी किंवा संबंध दर्शविणाऱ्या विभक्तीस षष्ठी विभक्ती म्हणतात. प्रश्न: षष्ठी विभक्ती ओळखण्यासाठी कोणता प्रश्न विचारला पाहिजे? कोणाचा? प्रत्यय. षष्ठी विभक्तीमध्ये खाली नमूद केलेले प्रत्यय वापरला जातो. चा, ची, चे. उदाहरणे: रामाचे घर, सीतेची वही, भारताचा ध्वज. या भागात षष्ठी विभक्ती ओळखण्याची पद्धत बघणार आहोत. 1. षष्ठी विभक्ती कशी ओळखावी? मराठी व्याकरणामध्ये षष्ठी विभक्ती ही मुख्यतः संबंध किंवा मालकी दर्शवते. एका नामाचा दुसऱ्या नामाशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी षष्ठी विभक्ती वापरली जाते. 2. षष्ठी विभक्ती ओळखण्याची पद्धत. नियम 1. वाक्यात 2 नामांमधील संबंध शोधा. नियम 2. कोणाचा, कोणाची, कोणाचे असे प्रश्न विचारा. नियम 3. जे उत्तर मिळेल तो शब्द षष्ठी विभक्तीमध्ये असतो. 3. षष्ठी विभक्तीची वैशिष्ट्ये. आई मालकी दर्शवते, संबंध दर्शवते. तू, चा, ची, चे, च्या असे प्रत्यय येतात. 3. 2 नामांमध्ये संबंध जोडते. या भागात षष्ठी विभक्तीचे उपयोग आणि वाक्यात त्याचा वापर बघणार आहोत. त्याशिवाय आपण अधिक उदाहरणे बघणार आहोत. 1. षष्ठी विभक्तीचा उपयोग जर मालकी म्हणून करणार असू तर वाक्य: रामाचे घर. येथे राम हा घराचा मालक आहे. 2. षष्ठी विभक्तीचा उपयोग जर नातेसंबंध म्हणून करणार असू तर वाक्य: आईचे प्रेम. येथे आई हा नातेसंबंध षष्ठी म्हणून वापरला आहे. 3. षष्ठी विभक्तीचा उपयोग जर देश जागा म्हणून करणार असू तर वाक्य: भारताचा झेंडा. येथे हा भारताचा षष्ठी म्हणून वापरला आहे. 4. षष्ठी विभक्तीचा उपयोग जर वस्तू संबंध म्हणून करणार असू तर वाक्य: पुस्तकातील पाने. येथे पुस्तकातील षष्ठी म्हणून वापरला आहे. अधिक उदाहरणे. उदाहरण 1. वाक्य: रामाचे घर मोठे आहे. प्रश्न: कोणाचे घर? उत्तर: रामाचे. स्पष्टीकरण: घराचा संबंध राम याच्याशी आहे, त्यामुळे रामाचे षष्ठी विभक्ती. उदाहरण 2. वाक्य: सीतेची वही हरवली. प्रश्न: कोणाची वही? उत्तर: सीतेची. स्पष्टीकरण:
वही सीता हिची आहे, म्हणून सीतेची षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्ती अधिक उदाहरणे. उदाहरण 3. वाक्य: भारताचा ध्वज तिरंगा आहे. प्रश्न: कोणाचा ध्वज? उत्तर: भारताचा. स्पष्टीकरण: ध्वजाचा संबंध भारत देशाशी आहे, त्यामुळे भारताचा षष्ठी विभक्ती. उदाहरण 4. वाक्य: पुस्तकाचे पान फाटले. प्रश्न: कशाचे पान? उत्तर: पुस्तकाचे. स्पष्टीकरण: पानाचा संबंध पुस्तक याच्याशी आहे, म्हणून पुस्तकाचे षष्ठी विभक्ती. या भागात आपण षष्ठी विभक्तीचे सामान्य प्रत्यय, षष्ठी विभक्तीचे प्रकार आणि षष्ठी विभक्तीचे आणखी काही उदाहरणे बघणार आहोत. षष्ठी विभक्तीचे सामान्य प्रत्यय व त्याचे उदाहरण खाली दिले आहे. 1. चा, रामाचा. 2. ची, मुलीची. 3. चे, घरचे. 4. च्या, वरच्या. षष्ठी विभक्तीचे 4 प्रकार व त्याचे उदाहरण खाली दिले आहे. 1. पुल्लिंगी, रामाचा मित्र. 2. स्त्रीलिंगी, सीताची मैत्रीण. 3. नपुसंकलिंगी, घराचे छप्पर. 4. अनेक वाचन, मुलांच्या छऱ्या. षष्ठी विभक्ती लक्षात ठेवण्याची युक्ती: ज्या शब्दामुळे मालकी किंवा संबंध समजतो तो शब्द षष्ठी विभक्तीमध्ये असतो. षष्ठी विभक्ती आणखी काही उदाहरणे. उदाहरण 5. वाक्य: शाळेच्या मैदानात मुले खेळतात. प्रश्न: कोणाच्या मैदानात? उत्तर: शाळेच्या. स्पष्टीकरण: मैदानाचा संबंध शाळा याच्याशी आहे, त्यामुळे शाळेच्या षष्ठी विभक्ती. 1. मुलाचा मित्र आला. या वाक्यात मुलाचा हा शब्द षष्ठी विभक्ती आहे. 2. आईचे प्रेम महान असते. या वाक्यात आईचे हा शब्द षष्ठी विभक्ती आहे. 3. देशच्या प्रगतीसाठी काम करा. या वाक्यात देशच्या हा शब्द षष्ठी विभक्ती आहे. 4. शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या. या वाक्यात शेतकऱ्यांच्या हा शब्द षष्ठी विभक्ती आहे. 5. पक्ष्यांचे घरटे झाडावर आहे. या वाक्यात पक्ष्यांचे हा शब्द षष्ठी विभक्ती आहे. या भागामध्ये आपण 7व्या विभक्ती बाबत शिकणार आहोत. या 7व्या विभक्तीला सप्तमी विभक्ती म्हटले जाते. सुरुवातीला आपण सप्तमी विभक्ती बाबत व्याख्या आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. सप्तमी विभक्ती. व्याख्या: अधिकरण किंवा स्थान दर्शविणाऱ्या विभक्तीस सप्तमी विभक्ती म्हणतात. प्रश्न: सप्तमी विभक्ती ओळखण्यासाठी कोणता प्रश्न विचारला पाहिजे? कोणात? कुठे? प्रत्यय. सप्तमी विभक्तीमध्ये खाली नमूद केलेले प्रत्यय वापरला जातो. मध्ये, वर. उदाहरणे: शाळेत मुले आहेत. पिशवीमध्ये पुस्तके आहेत. टेबलावर पुस्तक आहे. या भागामध्ये सप्तमी विभक्ती ओळखण्याची पद्धत शिकणार आहोत. त्याचबरोबर सप्तमी विभक्ती ओळखायचे नियम आणि वैशिष्ट्य बघणार आहोत. 1. सप्तमी विभक्ती ओळखण्याची पद्धत. नियम 1. वाक्यातील क्रियापद शोधा. नियम 2. क्रियापदाला कुठे, कोठे, कशात, कोणात असे प्रश्न विचारा. नियम 3. जे उत्तर मिळेल तो शब्द सप्तमी विभक्तीमध्ये असतो. 2. सप्तमी विभक्तीची वैशिष्ट्ये. स्थान दर्शवते. अधिकरण दर्शवते. वेळ किंवा अवस्था दर्शवते. मध्ये, वर, आत असे प्रत्यय येतात. या भागामध्ये सप्तमी विभक्तीचे प्रमुख उपयोग आणि वाक्यातील वापर आणि सप्तमी विभक्तीची आणखी काही उदाहरणे बघणार आहोत. 1. उपयोग: जर स्थान असेल तर शाळेत मुले आहे या वाक्यात शाळत ही सप्तमी विभक्ती होते. 2. उपयोग: जर अधिकरण असेल तर पुस्तक आहे या वाक्यात टेबल वर ही सप्तमी विभक्ती होते.
3. उपयोग जरात असणे असेल तर पुस्तके पिशवीत आहे त्या वाक्यात पिशवीत ही सप्तमी विभक्ती होते. 4. उपयोग जर वेळ असेल तर सकाळी व्यायाम कराया वाक्यात सकाळी ही सप्तमी विभक्ती होते. सप्तमी विभक्तीची आणखी काही उदाहरणे बघणार आहोत. उदाहरण 1. वाक्य: शाळेत मुले आहेत. प्रश्न: मुले कुठे आहेत? उत्तर: शाळेत. स्पष्टीकरण: मुलांचे स्थान शाळा आहे. त्यामुळे शाळेत सप्तमी विभक्ती. उदाहरण 1. वाक्य: शाळेत मुले आहेत. प्रश्न: मुले कुठे आहेत? उत्तर: शाळेत. स्पष्टीकरण: मुलांचे स्थान शाळा आहे. त्यामुळे शाळेत सप्तमी विभक्ती. या भागात आपण सप्तमी विभक्तीची आणखी काही उदाहरणे बघणार आहोत. उदाहरण 3. वाक्य: पिशवीमध्ये पुस्तके आहेत. प्रश्न: पुस्तके कुठे आहेत? उत्तर: पिशवीमध्ये. स्पष्टीकरण: पुस्तके पिशवीमध्ये आहेत. त्यामुळे पिशवीमध्ये सप्तमी विभक्ती. उदाहरण 4. वाक्य: मुलगा मैदानात खेळतो. प्रश्न: मुलगा कुठे खेळतो? उत्तर: मैदानात. स्पष्टीकरण: खेळण्याचे ठिकाण मैदान आहे. म्हणून मैदानात सप्तमी विभक्ती. उदाहरण 5. वाक्य: सकाळी पक्षी गातात. प्रश्न: पक्षी केव्हा गातात? उत्तर: सकाळी. स्पष्टीकरण: येथे वेळ दर्शवली आहे. त्यामुळे सकाळी सप्तमी विभक्ती. या भागात आपण सप्तमी विभक्तीचे सामान्य प्रत्यय, सप्तमी विभक्तीचे प्रकार, सप्तमी विभक्ती ओळखण्याची सोपी पद्धत आणि काही उदाहरणे बघूयात. 1. सप्तमी विभक्तीचे सामान्य प्रत्यय. अ प्रत्यय जर असेल तर घरात हा सप्तमी विभक्ती होतो. बी प्रत्यय जर मध्ये असेल तर घरामध्ये हा सप्तमी विभक्ती होतो. सी प्रत्यय जर वर असेल तर टेबलावर हा सप्तमी विभक्ती होतो. डी प्रत्यय जर आत असेल तर घरात हा सप्तमी विभक्ती होतो. सप्तमी विभक्तीचे प्रकार. आता आपण सप्तमी विभक्तीचे प्रकार बघूया. अ प्रकार जर स्थानवाचक असेल तर त्याचे उदाहरण गावात असे करू शकतो. बी प्रकार जर वेळ असेल तर त्याचे उदाहरण सकाळी असे करू शकतो. सी प्रकार जर अवस्थावाचक असेल तर त्याचे उदाहरण संकटात असे करू शकतो. सप्तमी विभक्ती लक्षात ठेवण्याची युक्ती: ज्या ठिकाणी किंवा वेळेत क्रिया घडते तो शब्द सप्तमी विभक्तीमध्ये असतो. सप्तमी विभक्ती काही उदाहरणे बघूयात. अ वाक्य: भारतात अनेक भाषा आहेत. यात भारतात ही सप्तमी आहे. बी वाक्य: खोलीत पंखा आहे. यात खोलीत ही सप्तमी आहे. सी वाक्य: शेतात शेतकरी काम करतो. यात शेतात ही सप्तमी आहे. दी वाक्य: रात्री तारे चमकतात. यात रात्री ही सप्तमी आहे. आतापर्यंत आपण विभक्तीचे 7 प्रकार बघितले. विभक्तीचा शेवटचा व 8वा प्रकार हा संबोधन विभक्ती आहे. या भागामध्ये आपण संबोधन विभक्तीचा अभ्यास करणार आहोत. 1. संबोधन विभक्ती. व्याख्या: हाक मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विभक्तीस संबोधन विभक्ती म्हणतात. उदाहरणे: अरे राम, ओ मुलांनो, हे मित्रांनो. या भागामध्ये आपण संबोधन विभक्ती ओळखण्याची पद्धत बघणार आहोत. 1. संबोधन विभक्ती कशी ओळखावी? मराठी व्याकरणात संबोधन विभक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा समूहाला हाक मारण्यासाठी, बोलावण्यासाठी किंवा संबोधित करण्यासाठी वापरली जाणारी विभक्ती. 2. संबोधन विभक्ती ओळखण्याची सोपी पद्धत. वाक्यात जर खालील शब्द आले असतील तर बहुतेक वेळा संबोधन विभक्ती असते. अरे, अग, ए, अहो, ओ, बाबा, मित्रांनो, मुलांनो. यामध्ये आपण कोणाला तरी थेट बोलवत असतो.
या भागामध्ये आपण संबोधन विभक्तीचे काही उदाहरणे बघणार आहोत. एक, अरे राम इकडे ये. येथे रामला हाक मारली आहे, म्हणून राम हे संबोधन विभक्तीतील शब्द आहे. प्रश्न विचारल्यास कोणाला हाक मारली? राम. 2, मुलांनो शांत बसा. येथे शिक्षक विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत. मुलांनो हा संबोधन विभक्तीचा शब्द आहे. नो हा प्रत्यय अनेकदा संबोधन विभक्तीत दिसतो. 3, पहो आई मला पाणी द्या. येथे आईला थेट संबोधन केले आहे, म्हणून आई संबोधन विभक्ती. अहो हा शब्द संबोधन दर्शवतो. 4, ते मित्रा माझे पुस्तक दे. येथे मित्राला हाक मारली आहे. मित्रा हा संबोधन विभक्तीतील शब्द आहे. आ असा शेवट अनेकदा संबोधनात दिसतो. या भागामध्ये आपण संबोधन विभक्तीचे चिन्हे आणि उदाहरण बघणार आहोत. त्याचबरोबर संबोधन विभक्ती ओळखण्याची सोपी पद्धत शिकणार आहोत. आता आपण संबोधन विभक्तीची मुख्य चिन्हे आणि उदाहरण बघणार आहोत. 1, चिन्ह जर अरे असेल तर त्याचे उदाहरण अरे मित्रा हे आहे. 2, चिन्ह जर अग असेल तर त्याचे उदाहरण अग सुनीता हे आहे. 3, चिन्ह जर अहो असेल तर त्याचे उदाहरण अहो माणिकराव हे आहे. 4, चिन्ह जर ऐ असेल तर त्याचे उदाहरण ऐ सतीश हे आहे. 5, चिन्ह जर हाक मारणे असेल तर त्याचे उदाहरण आई इकडे ये हे आहे. 6, चिन्ह जर संबोधित करणे असेल तर त्याचे उदाहरण शिक्षकांनो इकडे लक्ष द्या हे आहे. 7, काही वेळी ना प्रत्यय वापरला जातो. त्याचे उदाहरण मुलं हे आहे. संबोधन विभक्ती लक्षात ठेवण्याची ट्रिक. कोणाला हाक मारली आहे? हा प्रश्न विचारला तर संबोधन विभक्ती लगेच ओळखता येते. उदा. मित्रांनो ऐका. कोणाला हाक मारली? मित्रांनो. म्हणून ते संबोधन विभक्ती. आतापर्यंत आपण 8 विभक्त्या बघितल्या. या सर्व 8 विभक्ती ओळखांसाठीचे नियम आणि उदाहरणे बघितलेत. विभक्ती ओळखण्यासाठी नेहमी खालील 3 प्रश्न विचारावे. या 3 प्रश्नाचा उत्तर तुम्हाला विभक्ती ओळखण्यास मदत करेल. विभक्ती ओळखण्याचे नियम. विभक्ती ओळखण्याचे 3 मुख्य नियम. नियम 1, वाक्यातील शब्दाला प्रश्न विचारावा. नियम 2, क्रियापदाशी संबंध तपासावा. नियम 3, प्रत्यय ओळखावा. विभक्ती आणि कारक यांचा जवळचा संबंध आहे. कारक वापरून आपण विभक्तीचा प्रकार ओळखू शकता. मराठी व्याकरणात कारक म्हणजे वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी येणारा संबंध होय. म्हणजेच वाक्यात क्रिया कोण करतो, कोणावर होते, कोणासाठी होते, कोणामुळे होते इत्यादी संबंध कारकांद्वारे समजतात. आपण आता कारक वापरून विभक्तीचा प्रकार कसे ओळखू शकता हे बघणार आहोत. 1, कारक जर कर्ता असेल तर विभक्ती प्रथमा असते. 2, कारक जर कर्म असेल तर विभक्ती द्वितीया असते. 3, कारक जर कारण असेल तर विभक्ती तृतीया असते. 4, कारक जर संप्रदान असेल तर विभक्ती चतुर्थी असते. 5, कारक जर अपादान असेल तर विभक्ती पंचमी असते. 6, कारक जर संबंध असेल तर विभक्ती षष्ठी असते. 7, कारण जर अधिकरण असेल तर विभक्ती सप्तमी असते. योग्य प्रश्न विचारून, योग्य प्रत्यय पाहून आणि कारक समजून आपण अगदी सहजरित्या विभक्ती ओळखू शकतो. विभक्ती 50 बहुपर्यायी प्रश्न. आता आपण विभक्ती वर 50 बहुपर्यायी प्रश्न आणि त्याची उत्तरे वाचूया. 1, राम शाळेत जातो या वाक्यात राम कोणती विभक्ती आहे? अ, द्वितीया. ब, तृतीया. क, प्रथमा. ड, सप्तमी. उत्तर क, प्रथमा. स्पष्टीकरण. राम हा कर्ता आहे. कर्ता दर्शविणारी विभक्ती म्हणजे प्रथमा. 2, मुलाने पत्र लिहिले
येथे मुलाने कोणती विभक्ती आहे? अ. तृतीया. ब. चतुर्थी. क. पंचमी. ड. षष्ठी. उत्तर अ. तृतीया. स्पष्टीकरण. कोणाने हा प्रश्न विचारल्यास उत्तर मुलाने मिळते. 3. मला पुस्तक दे येथे मला कोणती विभक्ती आहे? अ. द्वितीया. ब. चतुर्थी. क. पंचमी. ड. प्रथमा. उत्तर ब. चतुर्थी. स्पष्टीकरण. कोणाला हा प्रश्न विचारल्यास मला उत्तर मिळते. 4. भारताचा ध्वज येथे कोणती विभक्ती आहे? अ. सप्तमी. ब. तृतीया. क. षष्ठी. ड. संबोधन. उत्तर क. षष्ठी. स्पष्टीकरण. कोणाचा हा प्रश्न विचारल्यास भारताचा उत्तर मिळते. 5. शाळेत मुले आहेत येथे शाळेत कोणती विभक्ती आहे? अ. सप्तमी. ब. द्वितीया. क. तृतीया. ड. पंचमी. उत्तर अ. सप्तमी. स्पष्टीकरण. कुठे हा प्रश्न विचारल्यास शाळेत उत्तर मिळते? 6. रामाला बोलवा येथे रामाला कोणती विभक्ती आहे? अ. प्रथमा. ब. द्वितीया. क. तृतीया. ड. सप्तमी. उत्तर ब. द्वितीया. स्पष्टीकरण. कोणाला हा प्रश्न विचारला जातो? 7. अरे मुलांनो येथे कोणती विभक्ती आहे? अ. पंचमी. ब. सप्तमी. क. संबोधन. ड. चतुर्थी. उत्तर क. संबोधन. स्पष्टीकरण. हाक मारण्यासाठी संबोधन विभक्ती वापरतात. 8. पक्षी झाडावर बसला येथे झाडावर कोणती विभक्ती आहे? अ. तृतीया. ब. सप्तमी. क. प्रथमा. ड. द्वितीया. उत्तर ब. सप्तमी. 9. रामाने मेहनतीने यश मिळवले येथे रामाने कोणती विभक्ती आहे? अ. चतुर्थी. ब. पंचमी. क. तृतीया. ड. षष्ठी. उत्तर क. तृतीया. 10. सीतेची वही येथे कोणती विभक्ती आहे? अ. षष्ठी. ब. पंचमी. क. सप्तमी. ड. द्वितीया. उत्तर अ. षष्ठी. 11. घरातून तो बाहेर आला येथे घरातून कोणती विभक्ती आहे? अ. पंचमी. ब. तृतीया. क. चतुर्थी. ड. प्रथमा. उत्तर अ. पंचमी. स्पष्टीकरण. कोणापासून किंवा कोठून हा प्रश्न विचारतात? 12. प्रथमा विभक्ती कोण दर्शवते? अ. कर्म. ब. कर्ता. क. संबंध. ड. साधन. उत्तर ब. कर्ता. 13. ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? अ. चतुर्थी. ब. तृतीया. क. पंचमी. ड. सप्तमी. उत्तर ब. तृतीया. 14. चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? अ. पंचमी. ब. सप्तमी. क. षष्ठी. ड. द्वितीया. उत्तर क. षष्ठी. 15. पासून हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? अ. पंचमी. ब. द्वितीया. क. तृतीया. ड. संबोधन. उत्तर अ. पंचमी. 16. मुलगा खेळतो येथे मुलगा कोणती विभक्ती आहे? अ. प्रथमा. ब. पंचमी. क. तृतीया. ड. चतुर्थी. उत्तर अ. प्रथमा. 17. विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले येथे विद्यार्थ्यांना कोणती विभक्ती आहे? अ. चतुर्थी. ब. प्रथमा. क. पंचमी. ड. संबोधन. उत्तर अ. चतुर्थी. 18.
ओ मित्रांनो, येथे कोणती विभक्ती आहे? अ. संबोधन. ब. षष्ठी. क. पंचमी. द. द्वितीया. उत्तर. अ. संबोधन. 19 टेबलावर पुस्तक आहे. येथे टेबलावर कोणती विभक्ती आहे? अ. तृतीया. ब. पंचमी. क. सप्तमी. द. द्वितीया. उत्तर. क. सप्तमी. 20 कोणाचा हा प्रश्न कोणत्या विभक्तीसाठी विचारतात? अ. द्वितीया. ब. सप्तमी. क. षष्ठी. द. तृतीया. उत्तर. क. षष्ठी. 21 कोणाने हा प्रश्न कोणत्या विभक्तीसाठी विचारतात? अ. पंचमी. ब. तृतीया. क. चतुर्थी. द. संबोधन. उत्तर. ब. तृतीया. 22 कोणाला हा प्रश्न कोणत्या विभक्तीसाठी विचारतात? अ. चतुर्थी. ब. प्रथमा. क. सप्तमी. द. पंचमी. उत्तर. अ. चतुर्थी. 23 कुठे हा प्रश्न कोणत्या विभक्तीसाठी विचारतात? अ. पंचमी. ब. सप्तमी. क. द्वितीया. द. प्रथमा. उत्तर. ब. सप्तमी. 24 कोणापासून हा प्रश्न कोणत्या विभक्तीसाठी विचारतात? अ. चतुर्थी. ब. पंचमी. क. षष्ठी. द. प्रथमा. उत्तर. ब. पंचमी. 25 मी मित्राशी बोललो. येथे मित्राशी कोणती विभक्ती आहे? अ. तृतीया. ब. सप्तमी. क. द्वितीया. द. पंचमी. उत्तर. अ. तृतीया. 26 विभक्ती किती प्रकारच्या आहेत? अ. 6. ब. 7. क. 8. द. 9. उत्तर. क. 8. 27 रामाचे घर येथे कोणती विभक्ती आहे? अ. षष्ठी. ब. सप्तमी. क. तृतीया. द. पंचमी. उत्तर. अ. षष्ठी. 28 मुलांनी खेळ खेळला. येथे मुलांनी कोणती विभक्ती आहे? अ. तृतीया. ब. पंचमी. क. द्वितीया. द. प्रथमा. उत्तर. अ. तृतीया. 29 गावातून बस आली. येथे कोणती विभक्ती आहे? अ. पंचमी. ब. सप्तमी. क. द्वितीया. द. संबोधन. उत्तर. अ. पंचमी. 30 पिशवीमध्ये पुस्तके आहेत. येथे कोणती विभक्ती आहे? अ. चतुर्थी. ब. सप्तमी. क. तृतीया. द. षष्ठी. उत्तर. ब. सप्तमी. 31 विभक्तीचा संबंध कशाशी असतो? अ. वर्णाशी. ब. वाक्याशी. क. नामाशी. द. अलंकाराशी. उत्तर. क. नामाशी. 32 राम हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? अ. सर्वनाम. ब. नाम. क. क्रियापद. द. विशेषण. उत्तर. ब. नाम. 33 रामाला येथे प्रत्यय कोणता आहे? अ. ने. ब. ला. क. ची. द. वर. उत्तर. ब. ला. 34 शाळेत येथे प्रत्यय कोणता आहे? अ. क. ब. ने. क. पासून. द. ची. उत्तर. अ. क. 35 अरे राजा येथे कोणती विभक्ती आहे? अ. पंचमी. ब. संबोधन. क. चतुर्थी. द. तृतीया. उत्तर. ब. संबोधन. 36 भारतामध्ये विविध भाषा आहेत. येथे कोणती विभक्ती आहे? अ. द्वितीया. ब. सप्तमी. क. पंचमी. द. षष्ठी. उत्तर.
सप्तमी. 36. सीतेने गाणे म्हटले. येथे सीतेने कोणती विभक्ती आहे? अ. तृतीया. ब. पंचमी. क. द्वितीया. ड. चतुर्थी. उत्तर अ. तृतीया. 38. मला आंबा आवडतो. येथे मला कोणती विभक्ती आहे? अ. चतुर्थी. ब. पंचमी. क. तृतीया. ड. सप्तमी. उत्तर अ. चतुर्थी. 39. झाडावरून फळ पडले. येथे कोणती विभक्ती आहे? अ. सप्तमी. ब. पंचमी. क. तृतीया. ड. प्रथमा. उत्तर ब. पंचमी. 40. कोण हा प्रश्न कोणत्या विभक्तीसाठी विचारतात? अ. प्रथमा. ब. चतुर्थी. क. पंचमी. ड. षष्ठी. उत्तर अ. प्रथमा. 41. रामाशी येथे कोणती विभक्ती आहे? अ. तृतीया. ब. सप्तमी. क. द्वितीया. ड. षष्ठी. उत्तर अ. तृतीया. 42. विद्यार्थ्यांच्या येथे कोणती विभक्ती आहे? अ. सप्तमी. ब. पंचमी. क. षष्ठी. ड. द्वितीया. उत्तर क. षष्ठी. 43. घरामध्ये येथे कोणती विभक्ती आहे? अ. पंचमी. ब. तृतीया. क. सप्तमी. ड. संबोधन. उत्तर क. सप्तमी. 44. कोणाला हा प्रश्न कोणत्या विभक्तीसाठी येतो? अ. तृतीया. ब. पंचमी. क. चतुर्थी. ड. षष्ठी. उत्तर क. चतुर्थी. 45. मित्राने मदत केली. येथे कोणती विभक्ती आहे? अ. तृतीया. ब. द्वितीया. क. सप्तमी. ड. प्रथमा. उत्तर अ. तृतीया. 46. भारताचे राष्ट्रगीत येथे कोणती विभक्ती आहे? अ. पंचमी. ब. षष्ठी. क. सप्तमी. ड. संबोधन. उत्तर ब. षष्ठी. 47. मुलांना गोष्ट सांगा. येथे कोणती विभक्ती आहे? अ. प्रथमा. ब. चतुर्थी. क. पंचमी. ड. सप्तमी. उत्तर ब. चतुर्थी. 48. शेतातून पाणी येते. येथे कोणती विभक्ती आहे? अ. पंचमी. ब. सप्तमी. क. तृतीया. ड. षष्ठी. उत्तर अ. पंचमी. 49. पेनाने लिहा. येथे कोणती विभक्ती आहे? अ. चतुर्थी. ब. तृतीया. क. सप्तमी. ड. संबोधन. उत्तर ब. तृतीया. 50. विभक्तीचा मुख्य उपयोग काय? अ. शब्द जोडणे. ब. वाक्य सुंदर करणे. क. संबंध दर्शविणे. ड. अलंकार तयार करणे. उत्तर क. संबंध दर्शविणे.